हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक. आज म्हणजे मला खूप असा अभिमान होत आहे हा व्हिडिओ घेताना. तात्पर्य असं की जे काटे सावरचं झाड आहे, शाल्मली कॉटन सिल्क ट्री ज्याला आपण म्हणतो इंग्लिशमध्ये, ते झाडाला आता या दिवसांमध्ये आता जसा वसंत उत्सव सुरू झाला आहे, तर वसंत महिन्यामध्ये स्प्रिंगमध्ये त्या झाडाला अतिशय छान असा फुलं येतात आणि खूप सुंदर अशी फुलं असतात. आता ही गोष्ट त्यात काय नवीन आहे हे तर आपल्याला माहितीच आहे, तुम्हालाही माहिती असेल. बट अभिमानाचा दिवस असा आणि आनंदाचा दिवस असा की जे काटेसावरचं झाड मी झाडाच्या खालचं बी उचलून आणून कुंडीत ग्रोबॅगमध्ये लावून त्याला मोठं केलं. ते मोठं झाल्यानंतर कुंडीतलं काढून शेतात लावलं. शेतामध्ये लावल्यानंतर ते झाडाला आज 8 वर्ष झाले. ते झाड मोठं झालं आणि या उन्हाळ्यात पहिल्यांदाच त्याला फुलं लागलीत. म्हणजे मला त्या झाडासमोर राहून इतकं स्वतःला प्राऊड फील करतो आहे मी, मला माझंच प्राऊड फील करतो आहे. आणि त्या झाडाची एक झलक मी आता तुम्हाला दाखवतो आहे. बघा, एक मिनटं. आता सध्या त्या झाडाचा बुंधा एवढा आहे बघा. माझा हात समजा इतका येईल. माझ्या 2 ते 3 पंजे इतका त्याचा बुंधा झाला आहे. ॲज पर त्याचं नेम सजेस्ट, काटेसावर. बघा, सगळीकडे असे त्याला काटे असतात, दिसले हे बघा, हे सगळे त्याला काटे लागतात. सध्या उन्हाळ्यामध्ये ते झाड पर्णही नसतं, म्हणजे पाने नसतात, फक्त फुलं असतात. पण झाडाचं वय सध्या कमी असल्यामुळे याला जास्त फुलं नाही लागलेले. पण तुम्ही वरती त्या बाजूला फुलं पाहू शकता बघा. आजच्या सध्या स्थितीत याला कमीत कमी 50 एक फुलांपर्यंत आहे. काही कळ्या आहेत, 20-30 कळ्या असतील. पण हा याचा पहिलाच मोसम आहे फुलांचा आणि येणाऱ्या काही वर्षांमध्ये झाड हे इतकं फुलेल, इतकी सारी फुलं लागतील, त्याच्यावर शेकडो पक्षी येऊन त्यांची नेक्टरची तहान भागवतील. आणि माझ्यासाठी हा खूप खूप अभिमानाचा क्षण आहे. म्हणजे तुम्ही